हॅलो मॅडम, आज तुम्ही मस्त खूप छान असं काही बनवलंय. आम्हाला सांगा जरा तुमच्या डिशबद्दल, आणि म्हणजे कुठले असे बेनिफिट्स आहेत आपल्या रानभाज्यांचे जे मुलांना माहीत नाही. ओके. मराठी मी टाकळ्याची भाजी बनवली आहे आणि टाकळ्याचा थेपलाही बनवलेला आहे. ओके. मुलं अशी भाजी तर खायला मागत नाही बिकॉज ती भाजी थोडी हार्ड पण लागते खाताना. सो वॉट आय डीड, मी थेपला बनवला आणि थेपल्याबरोबर दही किंवा सॉस मुलं खातात, राईट. आणि हे जर टाकळ्याचं बेनिफिट, हे मोस्ट बेनिफिट आहे की इट्स व्हेरी गुड फॉर लिव्हर अँड किडनी. ऑल्सो ज्यांना सेन्सिटिव्ह आहे, ज्यांचे डोळे लाल होतात ना, त्यांनी जरी सतत 8 दिवस किंवा 15 दिवस भाजी खाली ना, ते कमी होऊन जातं आणि दुखणं पण थांबतं त्यांचं. प्लस फॉर लेडीज बेनिफिट आहे वेट लॉस अँड डिटॉक्स. इट्स व्हेरी गुड. आणि असं मला वाटतं फेस्टिवल व्हायला पाहिजे. आणि यू शुड मेक, टीचर शुड मेक कंपल्सरी फॉर चिल्ड्रन ऑल्सो की टिफिनला तुम्ही काहीतरी ग्रीन व्हेजिटेबल आहे. माझी मुलं तर खातात, माझी मुलं तर खातात बिकॉज आय दे मेक देम उल्लू. Right, so you are getting creative with all your recipes, yes. And I think that with this project we are trying to spread a message among the parents that get creative with your culinary skills. Yeah, and in this thepla nothing like म्हणजे ऑइल नाही असं जास्त काय, खूप हेल्दी आहे, खूप हेल्दी आहे. त्याच्यात काहीच नाही, फक्त आलं लसूणची पेस्ट आहे आणि आपलं नमक मीठ, that's it. सगळं सोपं असतं आणि काय, यू कॅन सी व्हेरी सॉफ्ट ऑल्सो. सगळं सोपं असतं, पण असं काय आहे म्हणजे हे जे रानभाजी असतात ना, त्याची एक्वायर्ड टेस्ट असते, ती लगेच आपली बनवायची टेक्निक नसते. सो वी ट्राय टू मेक समथिंग डिफरंट. आणि नॉट ओनली दिस, वी ईट ऑल रानभाज्या इन दिस बिटवीन जून टू सप्टेंबर, अँड माय किड्स ऑल्सो ईट. वंडरफुल. थँक यू सो मच.